नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण थंडगार बनाना मँगो शेक कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. तोही बिना साखरेचा, बिना गुळाचा. तर गोडी आणण्यासाठी त्यामध्ये काय घालायचं हे पुढे आपण रेसिपी मध्ये पाहणारच आहोत. तर रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. बनाना मँगो शेक करण्यासाठी आपल्याला फक्त 4 पदार्थ लागणार आहेत. तर इथे मी एक आंबा घेतलेला आहे, त्याचा गर काढून घेतलाय. एक केळी घेतलेली आहे, त्याचे काप करून घेतलेत. आणि गोडीसाठी आपण साखर, गूळ न वापरता इथे खजूरचा वापर करतोय. 5 ते 6 बोंड मी खजुराची घेतलेली आहे आणि 1 वाटी दूध घेतलेलं आहे. दुधाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता आपण मँगो बनाना शेक तयार करून घेऊया. एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला खजूर घालायचा, कट करून घेतलेला एक आंबा, एक केळी आणि दूध घालायचं आहे. आणि हे आता आपल्याला मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे. मस्त असा आपला चविष्ट, पौष्टिक व थंडगार मँगो बनाना मिल्कशेक तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकताय. अगदी 5 मिनिटांमध्ये एकदम मस्त चविष्ट व पौष्टिक मँगो बनाना शेक तयार होतो. तर याच्यावरती आपण थोडस मँगो घालूयात. करायला अगदी सोपा आहे, झटपट होणारी रेसिपी आहे. नक्की करून बघा. तुम्ही यामध्ये काजू बदाम सुद्धा घालू शकता किंवा तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स तुम्ही यामध्ये वापरू शकता. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. ओरिजिनल रंग आहे, तुम्ही पाहू शकताय. एकदम मस्त चवीला लागतो. या पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये हा शेक नक्की करून बघा. अगदी 5 मिनिटांमध्ये होणारी ही रेसिपी आहे. तर आजची आपली मँगो बनाना शेकची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.